एक महत्त्वाची अपडेट आहे। हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या राज्य सरकारच्या जीआरला मुंबई उच्च न्यायालयामध्ये अखेर आव्हान देण्यात आलंय। मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतल्या आंदोलनानंतर 2 सप्टेंबरला काढण्यात आलेल्या जीआरला आता आव्हान दिलं गेलंय। 2 जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्यात। जीआर हा पूर्णपणे बेकायदा असल्यानं तो रद्द करावा अशी मागणी या याचिकेमध्ये करण्यात आलेली आहे। याचिकांवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे। एक याचिका शिव अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीनं तर दुसरी याचिका व्यवसायानं वकील असलेले विनीत धोत्रे यांनी दाखल केलेली आहे। सचिन गाड आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, 2 याचिका दाखल झाल्यात, काय प्रमुख मागण्या आहेत? आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर आपण बघतोय की राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियरला अंमलबजावणीला मान्यता देणारे जीआर काढला होता। मात्र या जीआरला आता मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं आहे। ही अधिसूचना बेकायदेशीर असून ती रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। तसेच सुनावणी प्रलंबित असेपर्यंत अधिसूचनेची अंमलबजावणी करू नये, तसेच कुणालाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, अशा प्रमुख मागण्या या याचिकेत करण्यात आलेल्या आहेत। लवकरच या याचिकांवरती सुनावणी अपेक्षित आहे। विशेष म्हणजे याआधी देखील कुणबी प्रमाणपत्र हे राज्य सरकारने काढलेले होते 7 सप्टेंबर 2023ला, तसेच 31 ऑक्टोबर 2023 ला 2 जीआर काढले होते, त्या विरोधात देखील याचिका करण्यात आली आहे। सचिन, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।